मुंबई पालिका निवडणूक भाजपाकडून ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का पाहायला मिळतो। ठाकरेंच्या शिवसेनेचे गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार भाजपात गेलेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे समीर देसाईंचा भाजपामध्ये पक्षप्रवेश पाहायला मिळतोय। समीर देसाईंनी भाजपा कार्यालयातून एबी फॉर्म घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर समीर देसाईंच्या येण्याने आजूबाजूच्या 3 वॉर्डमध्ये भाजप आणि महायुतीला फायदा होणार असल्याची माहिती मिळते। भाजपकडून निवडणूक स्ट्रॅटेजीच्या दृष्टीने ही मोठी खेळी जी आहे ती खेळण्यात आली आहे। तर नवी मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आता पुन्हा गळती लागली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते विठ्ठल मोरेंचा भाजपात प्रवेश पाहायला मिळतो। वनमंत्री गणेश नाईकांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडलेला आहे। तर नाशिकमध्ये मविया एकत्र लढणार आहे। ठाकरेंच्या युवा सेनेची मात्र नाराजी आहे। नाशिकमध्ये ठाकरेंच्या युवा सेनेचे कार्यालयाबाहेर निदर्शनं पाहायला मिळतात। 40 पेक्षा जास्त पदाधिकारी राजीनामा देण्याच्या भूमिकेत असल्याची माहिती मिळते। युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांबाबत नाराजी जी आहे ती व्यक्त करण्यात येते। अकोल्यामध्ये महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे। महायुतीतील घटक पक्षांना भाजपाकडून शेवटचा अल्टिमेटम देण्यात आलाय। लवकर निर्णय घ्या, नाहीतर प्रेमाने वेगळा विचार करा। रणधीर सावरकर यांनी हे वक्तव्य केलंय। असा अल्टिमेटम भाजपाकडून महायुतीतील घटक पक्षांना दिला आहे। थोडा संभ्रम आहे। वेळ खूप झालेला आहे। शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्यांच्याही पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने त्यांच्यावरील कार्यकर्त्यांचा दबाव आहे नेत्यांवर, ह्याची पूर्ण कल्पना आम्हाला आहे। परंतु आता आम्ही वेळ खूप झाल्यावर त्यांना सांगितलं की पुढच्या काही तासात तुम्ही आम्हाला कळवा, नाही तर मग प्रेमानं आपण आपापल्या मार्गाने मार्गस्थ होऊ। तर पुण्यामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती फिसकटलेली आहे। पुण्यातल्या काँग्रेसच्या पाटीलकीमुळे युती तुटल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। पुण्यामध्ये वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी स्वबळाचा नारा दिला। पुण्याचं जे मला आत्ताचं जे ब्रीफिंग आहे त्या प्रमाणात होणार नाही असंच असणारं ब्रीफिंग आहे। आणि मी त्यांना असं कारण विचारल्यानंतर त्यांनी असं एवढंच म्हटलेलं आहे की आपण पुण्यामध्ये पाटीलकीला लोकशाही करू शकलेलो नाही आणि म्हणून अजून पाटीलकी डोक्यात आहे। त्या ह्याच्यामध्ये 4-5 जागेच्या वरती ते म्हटले रामराम, तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं बघतो। नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदेंच्या मुलाचा निवडणुकीत बाहेर पडण्याचा निर्णय पाहायला मिळतोय। आमदार खासदारांच्या मुलाला उमेदवारी न देण्याचा भाजपने निर्णय घेतलाय। आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून पक्षाच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलेलं आहे।